पुण्यातील सोमवार पेठेत पुणे गुन्हे शाखेच्या युनिट नंबर 1 ला एक गाडी संशयास्पद स्थितीत आढळली। पोलिसांनी गाडीची झडती घेतली आणि एक धक्कादायक बाब समोर आली। या गाडीत होतं तब्बल 1 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज। पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर आणखी 2.5 कोटींचं ड्रग्ज आढळून आलं। पण हे ड्रग्ज कुठून आलं, कुणाच्या माध्यमातून आलं? ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेनंतरही पुण्यात ड्रग्जचं रॅकेट कार्यरत आहे। ऑक्टोबरमध्ये ललित पाटील या ड्रग्ज माफियाला पोलिसांनी अटक केली। या अटकेनंतर महाराष्ट्रात सुरू असलेला ड्रग्जचा काळा धंदा बंद होईल असं वाटलं होतं, पण आता पुणे पोलिसांच्या कारवाईनं महाराष्ट्रात हे सगळं राजरोसपणे सुरू असल्याचं दिसून आलंय। पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 नं सोमवार पेठेत एका कारमधून 1 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं। या कारमध्ये बसलेल्या अमरनाथ करोसिया या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली तेव्हा हे ड्रग्ज त्याला हैदर शेख नावाच्या आरोपीनं पुरवल्याचं सांगितलं। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि विश्रांतवाडी परिसरातून हैदर शेखला ताब्यात घेतलं। त्याच्याकडेही 1 कोटींचं मेफेड्रॉन हे ड्रग्ज आढळलं। हैदर शेखच्या मुसक्या आवळून पोलिसांनी या ड्रग्ज माफियांचा अड्डा गाठला, तर तिथेही 1.5 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज आढळलं। याशिवाय या गोडाऊनमध्ये जवळपास मिठाची 300 संशयास्पद पोती होती। अमरनाथ करोसिया आणि हैदर शेखसह पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या माने या 3 आरोपींना अटक केली आहे। यातले 2 आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, तर हे ड्रग्ज परदेशी नागरिकांकडून विक्रीसाठी आल्याचं आरोपींनी कबूल केलंय। राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची ओळख आहे, पण याच सुसंस्कृत पुण्याला ड्रग्जची कीड लागली आहे। तरुणाई त्याच्या विळख्यात अडकते आणि आता पोलिसांची ड्रग्ज फ्री मोहीम पुण्याभोवतीचा हा ड्रग्जचा विळखा कसा सोडवते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।